अध्यक्ष सन्मान करा। एक मिनिट। त्याचबरोबर या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष नवनिर्वाचित, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय सागरजी साळुंके ज्यांचं एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष म्हणून या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे, त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी सन्माननीय अध्यक्ष जिल्हा हे करताय। त्यानंतर सन्माननीय उपाध्यक्ष अनिलजी पटेल साहेब नवनिर्वाचित उपाध्यक्ष यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष करतायत। त्यानंतर सन्माननीय एमएम शेख साहेब उपाध्यक्ष, त्यानंतर सन्माननीय नामदेवजी पवार साहेब कार्यकारी सदस्य, सन्माननीय विलासजी अवतारे कार्यकारी सदस्य, प्रकाशजी मोटिया कार्यकारी सदस्य यांचा या ठिकाणी सन्मान, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार। सन्माननीय जितेंद्रजी देहारे यांचा सुद्धा या निमित्ताने सन्मान, कृपा करून त्यांना विनंती सन्मान सुद्धा। सन्माननीय लवजी शेवाळे साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय। सन्माननीय ऍडव्होकेट सय्यदी अक्रम यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय, कृपा करून सन्मान। सन्माननीय रवींद्र दादा काळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांना विनंती कृपा करून आपण सन्मानात शिकवा। चलो एक फोटो में सब मैं मांगे ना सन्माननीय एमएम शेख साहेबांचा आगमन झाले, त्यांना विनंती करतो आपण मंच पाहूया। हात खाली का बोल, तुमचा हात खाली। या ठिकाणी सेवादलचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय विलासबापू अवतारे यांचे आगमन झालेले आहे, त्यांच्या प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये नियुक्ती झालेली आहे। मी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुप्रिया विनंती करतो की त्यांनी विलासबापू अवतारे यांचं स्वागत करावे। राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एक मिनिट इकडे समोर हाथ टाका ना, हाथ किशोर भैया इधर हो जाओ। सूचना आलेल्या आहे, आपण कार्यक्रमाला इथे सुरुवात करून मोठ्या मंचावर आहे आणि
अरे विशाल क्या आठ पीछे क्या बोले ये देखो ये क्या तुला पाठीमागे मग सगळे येतील मग असं तुम्हाला वाटतं? देशभरात दलितांनी, मुस्लिमांनी, ओबीसीनी आणि जनरल लोकांनी लोकसभेमध्ये आमच्या बाजूने कौल दिला. तुम्हाला असं कसं अजून कळेना? जर तसं नसतं तर आमच्या 40 जागेहून 100 जागा झाल्या असत्या का लोकसभेच्या? जिल्ह्यावरच बोलतोय मी जिल्ह्यावरच बोलू लागलो. ऐका मी जिल्ह्यावर बोलतोय. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी खैरे साहेबाला दिली होती. जेवढे मतं त्यांना मिळाले ते मिळाले. शेवटी तो जनमताचा कौल आहे. उमेदवार आवडला मला नाही आवडला हे मतदाराच्या हातात आहे, तुमच्या माझ्या हातात आहे का? पण जर खैरे साहेबाची जागा सोडली तर राज्यभर, एकच मिनिट साहेब, राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 35 ठिकाणी राज्यात निवडून दिलं. मग याचा अर्थ काय झाला? आमचा पारंपरिक मतदार हा काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या बाजूने होता आहे. नाही त्याच्या पुढे बोला ना. मग मी आता त्याच्यावर येतो ना. तुम्ही हे झालं की हे झालं का तुमचं आता? हा ते सांगतो ना मी, त्याच्यावर येतो ना. तुम्हाला माझ्याकडून जे काढायचं ते मी सांगतो. काय म्हणले? पण तरी काय बोलत होते? आयसीयू मध्ये सर सध्या ग्राउंड रिअलिटी मध्ये तुमच्याही लक्षात आहे ते गोष्टी. त्याला बळकट करण्यासाठी तुम्ही कोणकोणते स्टेप घेतले? हे बघा, या आमच्या सूत्रांची अशी माहिती आहे की नगरपालिकेपूर्वी काँग्रेस फुटणार आहे. काही कार्यकर्ते नाराज आहे अजून. त्यालाच धरून यांचा प्रश्न होता की निवडणूक आयोगावर बोला. त्यालाच धरून यांनी प्रश्न तर त्या प्रश्नाचं उत्तर असं आहे, विधानसभेमध्ये त्याच्यावरही बोलतो. त्याच्यामध्ये आपण या प्रश्नाचं सविस्तर उत्तर खऱ्या अर्थाने आदरणीय राहुल गांधी साहेबांनी दिलेलं आहे. तरी पण मी एकदा आपल्याशी बोलतो की त्या दिवशी जे मतदान झालं ते 4 वाजेपर्यंत किती झालं, 5 वाजेपर्यंत किती झालं आणि नंतर पेट्या बंद पर्यंत किती झालं याचा आम्हाला खुलासा करा. ते निवडणूक आयोग म्हणला आम्हाला तुम्हाला खुलासा देता येणार नाही. काय प्रॉब्लेम आहे द्यायला? का मतदान वाढलं अचानकपणाने एवढं? संध्याकाळी एका तासामध्ये 50 लाख 75 लाख असं मत लाखात वाढायला लागल्यावर कसं वागायचं आपलं ते सांगा ना मला. एक मुद्दा हा आहे. दुसरं 2024ला लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मतदार यादीत किती मतं वाढले? पूर्वी 5 लाख वाढत होते, आता किती वाढले? तुमच्याच पेपरला सगळ्यांना आकडे वाचले मी. वाढले की नाही? हा दुसरा मुद्दा. तिसरा विषय अजून एक त्याच्या पुढचा की मी तुम्हाला अजून सोपं करून सांगतो. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक एका ठिकाणी एकत्र झाली महाराष्ट्र राज्यामध्ये. ती म्हणजे नांदेडला बाय इलेक्शनमध्ये. दादा ऐका, नांदेडला बाय इलेक्शन झालं लोकसभेचं. आपले लोकसभेचे खासदार दिवंगत झाले, निधन पावले. त्याच्यावर दुसरा बाय इलेक्शनला त्यांचा मुलगा दिला आणि ती निवडणूक लोकसभेच्या आणि विधानसभेच्या बरोबरीने झाली. आकडे काढा, मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो. 2 लाख मतं लोकसभेच्या उमेदवाराला कमी झाली आणि 2 लाख मतं ही विधानसभेच्या उमेदवाराला 6 मतदारसंघातले जास्त झाले. मला सांगा, तुम्ही मतदान करायला आत गेल्यानंतर बटन दाबायला गेल्यावर एका मशीनचं बटन दाबतो माणूस आणि दुसरीचं दाबत नाही. असं कधी मतदार करतो का? मतदानाला गेल्यावर उमेदवारच नाही पटला तर माणूस नोटाचं बटन दाबेल. 2 लाख मतं पडेल साहेब. एका विधानसभा मतदारसंघात जवळजवळ 35 हजार मतं, 30 हजार मतं हे लोकसभेला कमी मिळाले आणि विधानसभेला जास्त मिळाले. याचा अर्थ तुम्ही काय काढला माहित नाही, पण मी हा काढला की लोकसभेच्या मशीनमध्ये घोटाळा केलेला नव्हता, विधानसभेच्या मशीनमध्ये केलेला होता. निवडणूक आयोगाने, सरकारने, सत्ताधारी लोकांनी. यांचा एक प्रश्न राहिला. जिल्ह्यामध्ये काँग्रेस आयसीयू व्हेंटिलेटरवर आहे. विधानसभेनंतर
महानगरपालिका आणि शेतीला तुम्ही सामोरे जात आहे, पण तसं पक्षाचं संघटन दिसत नाही. सूत्रांची माहिती अशी आहे की शिंदे गटाकडे काँग्रेसचा एक गट फुटून जाऊ शकतो, अस्वस्थता वाढलेली आहे. त्यांना आळा घालण्यासाठी आणि संघटन वाढवण्यासाठी तुम्ही आता कोणते स्टेप घेणार? बर शहराचं का ग्रामीणचं बोलताय तुम्ही? दोन्हीकडचे लोक शिंदे गटात चालले. बर हा नाही, आता तुम्ही तो प्रश्नार्थकच बोलणार ना, आम्हाला बोलतं करायचं असेल तर आपण जे सांगितलं तशी परिस्थिती अजिबात काँग्रेसची नाही, ना पूर्वी होती ना आज आहे. काँग्रेसने खूप स्थित्यंतर पाहिले. काँग्रेसने 78-79 पाहिले, काँग्रेसने 2004 पाहिले. काँग्रेस आत्ता पुन्हा एकदा पाहते की 2024 पर्यंत आपण काय होतो, 19ला काय होतो, 14ला काय होतो, याचा जर सगळा लेखाजोखा आपण समोर मांडला तर उद्याच्या परिस्थितीमध्ये जनता जनार्दन काँग्रेसच्या पाठीशी आहे. तुम्हाला एक गोष्ट परत एकदा सांगतो. राहिला प्रश्न संघटनेतल्या कामाचा, संघटना इथून पुढच्या काळात प्रदेशाध्यक्ष म्हणून विधानसभेच्या नंतर बदल करण्यात आला, लोकसभेच्या नंतर, आणि आता यांना केलंय हर्षवर्धन सपकाळांना. त्यांनी सगळ्या जिल्हाध्यक्षांची कार्यशाळा घेतली. परत आता उद्याच्या 7 आणि 8 तारखेला कार्यशाळा लावलेली आहे. त्या सगळ्या कार्यशाळेला सगळ्या राज्याच्या मुंबईला त्या कार्यशाळेमध्ये आपल्या सगळ्या संघटना बांधणीच्या दृष्टीने 11-12ला खडकवासल्याला कार्यकारिणीची आहे जे प्रदेशच्या, पण या जिल्ह्याची आणि तालुक्याची मुंबईला 7 आणि 8 तारखेला आहे. तर मला आपल्याला सांगायचं हे होतं की येणारा काळ हा काँग्रेसचा आहे. मी तुम्हाला सांगून ठेवतो, कोण शिंदे गटात गेला आणि कोण कोणत्या गटात गेला, हे गटात जाणारे खूप लांब चालले. पण लोकसभेच्या निकालच्या अगोदर लोक कुठं कुठं गेले आणि परत लोकसभेचा निकाल लागल्यावर इकडे आले, लोकसभेचा निकाल इकडे लागल्यावर इकडे आले, विधानसभेचा लागल्यावर परत तिकडे गेले. हे जे उडते पंछी आहे ना, हे काय मग इकडे तिकडे जात राहणार आहे. याला राहुलजी म्हणतात स्लीपर सेल. हे लोक जाणारे येणाऱ्याची आम्हाला फार काळजी नाही. विधानसभेमध्ये मध्याचं आणि पूर्व जर बघितलं तर 80-80 हजार वोटिंग झालेलं आहे तुमच्या विरोधात. ऐका मला परत एकदा सांगायचं आहे, आपल्या जिल्ह्यातले दलित, मुस्लिम, इवन जनरल आणि ओबीसी हे सगळे मतदार हळूहळू काँग्रेस. आपल्या सर्वांचे प्रथमतः मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझ्यावर गेल्या 4-5 दिवसापूर्वीच ही जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सन्मान्य अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेबांनी दिली आणि निश्चितच माझ्यासोबत आजपर्यंतच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीवर प्रतिनिधित्व करण्यासाठी जवळपास 16 जणांचा एक मोठी टीम माझ्यासोबत प्रदेश काँग्रेस कमिटीने आपल्या जिल्ह्यासाठी दिलेली आहे. आणि निश्चित या सर्वांच्या सहकार्याने आगामी ज्या काही निवडणुका किंवा सहकार क्षेत्रातील ज्या काही निवडणुका असतील त्या काँग्रेस पक्षाचं प्रथमतः संघटन आणखी मजबूत करून प्रभावीपणे जाणारे सतीश चव्हाण येऊन जाऊन 2-3दा इकडे तिकडे गेले ना. काल परवा तर ते इकडे आले होते, परत तिकडे गेले. येणाऱ्या जाणाऱ्या त्याला हिशोब घेत ना का बसायचो. येणारे असतील जाणार पण त्यामध्ये आम्ही सर्वजण 16 मध्ये काळे साहेब पण आहेत, त्यामुळे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे आणि निश्चित सर्वांच्या सहकार्याने आणि पुढच्या ज्या काही निवडणुका आहेत जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, एक काँग्रेस पक्षाचं एक मजबूत संघटन आपल्या समोर निश्चित येत्या काही कालावधीत दिसेलच आणि निश्चित आणखी प्रभावीपणे आम्ही बूथ स्तरावर जास्त मजबूत काँग्रेस करण्याचा प्रयत्न करू. इसको चार्ज देने का किरण भाऊला त्याचं शाळा शिरपळ कुठे आणखी मजबूत करणार म्हणजे आंदोलन असं नाही म्हटलं. महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढणार आहे. आता ते युती आघाडीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेते, परंतु आम्ही आमची ताकद मजबूत करून प्रत्येक जागा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा लढेल यासाठी आम्ही आमची तयारी सुरू. हा
नाही, आम्हाला तुम्हाला स्वातंत्र्य पहिलेच आहे, तुम्हाला ते आता पण प्रदान करू. गावरान जमिनीवरचा आणि हार्दिक मनपूर्वक अभिनंदन करतो. एक मुद्दा इथं प्रामुख्याने मांडण्याची गरज आहे की परवा बॉम्बस्फोट प्रकरणी सगळ्या आरोपींना कोर्टाने निर्दोष सोडलं. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये अपील करू. त्याचप्रमाणे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया आपण ऐकली. त्याच्यामध्ये ते काय म्हणाले की भगवा आतंकवाद कोर्टाने आतंकवाद कसा नाही हे कोर्टाने सिद्ध केलेलं आहे, परंतु त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टात जाण्याची त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्याचा आम्ही निषेध करतो. ज्याप्रमाणे राहुलजींनी मुस्लिम धर्मियांसाठी वक्फ बोर्डाच्यासाठी शेवटपर्यंत लढा दिला आणि ते एकमेव नेते असे आहेत की मुस्लिम समुदायासाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या उत्थानासाठी राहुल गांधींनी जेवढे प्रयत्न केले तेवढे देशामध्ये कुणी पुढाकार घेतलेला. म्हणून राहुल गांधींचं अभिनंदन मी करतो. आणि ह्या पार्श्वभूमीवर भाषण आपण भाषणात बोलू सगळं. सुद्धा काँग्रेस होती. बरं डॉक्टर जिल्ह्याची कार्यकारिणी बदल नाही, शहराची बदल झाला. त्या शहरात काँग्रेसची शहरात चांगलं काम करताय. परवा जेव्हा 7 आणि 8 तारखेला मुंबईमध्ये कार्यशाळा प्रदेशाध्यक्ष घेतील त्यावेळेला सविस्तर निर्देश प्रदेशाध्यक्ष देतील, त्याप्रमाणे संघटनेची बांधणी सुरू आहे. दुसरा विषय आपण आता राज्यावर केला. मुंबई बॉम्बस्फोट असत, मालेगाव बॉम्बस्फोट असत, भाजपने आरोप केलाय याला जबाबदार काँग्रेस आहे. बॉम्बस्फोटाला जबाबदार काँग्रेस आहे, हे सुटले त्याला काँग्रेस जबाबदार आहे. जाणारच ना. मग मी ते सांगलो ना. सरकार मला एक मिनिट थांबा. सरकारचे राज्याचे मुख्यमंत्री ज्याने असं बोलायला नाही पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, की एखाद्या घटनेमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि त्याच्यातले आरोपी निर्दोष सुटताय, त्यांनी असं स्टेटमेंट करायला पाहिजे होतं की मी काही आमच्याकडून कमी पडलं असेल साक्षीदार देताना किंवा एव्हिडन्स देताना, तर आम्ही निश्चितपणाने त्याच्यावर साकल्याने परत संशोधन करू, विचार करू आणि सुप्रीम कोर्टात आम्ही आमचं अपील दाखल करू. हे त्यांनी स्टेटमेंट करायला पाहिजे होतं. का उठलं सुटलं सगळे आरोप काँग्रेसवर लावून मोकळं व्हायचं. नाही काही नाराज नाही. हा हे उत्तर मिळालं बा. का गेले ते त्यांना विचार. तुम्ही का गेले? मी असं म्हणेल की काँग्रेस पक्षाच्या ते गेल्याने असं त्यांची ताकद खूप असती तर ते निवडूनच आले असते ना. ते निवडून असते आले का? त्यांच्या लक्षात आलं की आपली ताकद कमी होते म्हणून तिकडे जायचं काम पडलं. महाराष्ट्र म्हणून सगळे खासदार एकत्रित येऊन रासायन मंत्र्यांना कधी भेटणार, त्यांच्याकडून खताचं आमंत्रण आपलं कसं वाटून घ्यायचं? आम्ही विरोधी पक्षातले सगळे खासदार JP नड्डा साहेबाला भेटलो, निवेदन दिलं, परंतु सत्ताधारी पक्षातले लोक दम नाही धरत, पाय धरत नाही एखादं निवेदन नेऊन सरकारच्या विरोधात द्यायला. तरी सुद्धा आम्ही सगळ्याला घेऊन पुन्हा एकदा जाणार आहे. खासदार झाल्यानंतर 1 वर्ष 1 महिना आज झालेला आहे. तुमच्या जालन्यामध्ये 50 शेतकऱ्यांची आत्महत्या आणि संभाजीनगरच्या 88 शेतकऱ्यांची आत्महत्या गेल्या वर्षभरात झालेली आहे. कसं बघताय? या सरकारचं ते अपयश आहे. ते अपयश जनतेसमोर उघडं करण्यासाठी परवाच आम्ही काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे खासदार एकत्र येऊन लोकसभेच्या पायऱ्यावर प्रोटेस्ट केलं, आंदोलन केलं, ती प्रेस नोटही पाठवली आणि त्याच्यात आमची भावना एकच होती, ती म्हणजे शेतकऱ्याला कर्जमाफी करा, शेतकऱ्याचे शेती पिकाला दर द्या आणि त्याला त्याच्या शेताला पाणी द्या, रात्रीच्या ऐवजी दिवसा वीज द्या
आणि त्याच्या मुलाला शिक्षण द्या. एवढं जरी नीटनेटकं काम आपण केलं तर 100% शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबतील. परंतु दुर्दैवाने रम्मी खेळणारा कृषी मंत्री जर या सरकारने दिला तर शेतकऱ्याचे काय हाल होतील मला सांगा. त्यांची त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला हर्षवर्धन सपकाळ साहेब देतील, कारण तो पॉलिसी मॅटरचा भाग आहे. राज्यामध्ये काय करायचं, देशात काय करायचं. आता मी असं विनंती करेल आपल्या सगळ्यांना, आपल्या जिल्ह्याचे प्रश्न आहेत तर जरा नवीन अध्यक्ष झाले यांच्यासोबत आपण चर्चा करावी.